नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तेजस जाधव करियर क्राफ्ट मेडिकल पाथवेमध्ये तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, तुमचा नीटचा पेपर चांगला गेला असेल याची तर खात्री करतो, परंतु ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आला किंवा ते फक्त क्वालिफाय आहेत किंवा 144 ते 350 मार्क्सपर्यंत त्यांचे मार्क्स येत आहे, तर त्यांच्यासाठी नेमकं BMSचा प्लॅन काय असायला हवा। तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत चांगल्यातला चांगला आउट ऑफ स्टेटसाठी BMS प्लॅन। त्याच्यामध्ये तुम्ही फक्त क्वालिफाय असले तरी चालेल। तर मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये चांगल्यातलं चांगलं बेस्ट BMS कॉलेज मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतो कमी स्कोरमध्ये। तर विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, जसं की UPमध्ये तुमचं जर ॲडमिशन करायचं आहे, तर आता सध्याच्या टप्प्यात UPमध्ये काय प्रोसेस चालू आहे, तर आता MBBS आणि BDSची रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झालेली आहे। तर आता तुमच्याकडे विचार करण्यासाठी जास्त वेळ राहिला नाही, कारण 10 दिवसाचे MBBS BDSचे रजिस्ट्रेशन आता चालू आहे। त्याच्यानंतर काही दिवसांतच BMSचे सुद्धा रजिस्ट्रेशन चालू होतील। त्याच्यामुळे आपला जो उज्ज्वल भविष्यासाठी जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, तर तुम्ही लवकरात लवकर घ्यावा। तर मित्रांनो, आमच्या टीमतर्फे तुम्हाला म्हणजे कॉलेज कसं प्रेडिक्ट करून दिलं जातं किंवा कॉलेज तुम्हाला कसं दिलं जातं, तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये आम्ही सर्वात पहिले पाहतो टीचिंग स्टाफ कसा आहे कॉलेजमध्ये। तर टीचिंग स्टाफ नंतर आम्ही बघतो की कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल्स रेग्युलर होतात का, त्याच्यानंतर डायसेक्शन होते का, ते डायसेक्शनसाठी बॉडी अवेलेबल आहे का, विद्यार्थ्यांना आवडणार म्हणजे सर्वात महत्त्वाचं कॉलेज कॅम्पस कसा आहे कॉलेजचा, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये हॉस्पिटल अवेलेबल आहे का, त्या हॉस्पिटलमध्ये पेशंट्स येतात का, पुढे नीट UG PGचे काही ते चान्सेस आहे का, पुढे कॉलेजचं कॅम्पस कसं आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आम्ही बघतो ते विद्यार्थ्यांसाठी आपल्या महाराष्ट्रातल्या की तिथे ऑलरेडी महाराष्ट्राचे विद्यार्थी असायला हवे, की ज्यांच्याकरून आपल्या ज्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना सपोर्ट मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आता तर BMSची काउन्सिलिंग सुरू होणार आहे। आपल्याला BMSला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर सर्वात महत्त्वाचं आपल्यासाठी काय असणार की आपले डॉक्युमेंट्स पूर्ण असायला हवे। तर ते डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत का, तर त्याची सर्व इन्फॉर्मेशन आमची एक्सपिरियन्स टीम तुम्हाला देणार। तुमचे काहीही प्रश्न असो तुम्ही आमच्या WhatsApp क्रमांकावर मेसेज करा आणि आमची टीम तुम्हाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करेल आणि तुमचे जे काही प्रश्न आहे ते आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करू। करियर क्राफ्ट मेडिकल पाथवे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी खास सेवा देत आहे, कारण त्याच्यामध्ये आम्ही देतो उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक राज्यांमध्ये खास कमी फीजमध्ये BMS ॲडमिशन। तर विद्यार्थी मित्रांनो, जसे की डॉक्युमेंट्स म्हटलं म्हणजे BMSला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर डॉक्युमेंट्स सर्वात जास्त कोणते अडतात, तर तुमचं गॅप सर्टिफिकेट रेडी आहे का, तर ते गॅप सर्टिफिकेट तुम्ही बनवून घ्या, कारण तुम्ही जर गॅप घेतला आहे 12th नंतर तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता पडेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपला स्कोर कमी येतो आहे किंवा आपण फक्त क्वालिफाय झालो आहे, तर आपण सेकंड प्लॅन ठेवायलाच हवा, किंवा जर आपल्याला माहिती की आपलं होणारच नाही महाराष्ट्रामध्ये, तर आपण कन्फर्म करून UPमध्ये किंवा आउट ऑफ स्टेट जे काय असेल तुम्ही जो प्लॅन बनवायलाच हवा, कारण टायमावर फसवणूक खूप होते मित्रांनो। तुम्ही जेव्हा आम्हाला कॉन्टॅक्ट करणार किंवा तुमचं स्कोर वगैरे सांगणार, तर आमची टीम तुम्हाला सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे जेव्हा तुम्ही आमच्याकडे जॉईन होणार। तर विद्यार्थी मित्रांनो, आमच्या करियर क्राफ्टकडून तुम्हाला जे सुविधा मिळणार त्या सुविधांबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। कॉलेज व्हिजिटपासून ते रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर ॲडमिशन। तर ॲडमिशन एकदाचं तुमचं त्या BMS कॉलेजला झालं, तर ॲडमिशन झालं आणि तुम्ही BMSला ॲडमिशन घेतलं, तर तेथून ते तुम्ही डॉक्टर बनेपर्यंत आमची टीम तुमच्या सपोर्टला असणार आहे। वेळ वाया न घालवता लवकरात लवकर संपर्क करा आणि तुमची BMS सीट सिक्युअर करा। धन्यवाद।